नमस्कार, मी सायली. आजपासून मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन करते. खूप दिवसापासून चाललेलं माझं की यूट्यूब चॅनल ओपन करायचं आणि मग डोक्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या स्टोरीज तयार झालेल्या. म्हणजे आज मला सुट्टी होती, म्हणजे मी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. खोटं बोलून बरं का, सो डोंट टेल एनीबडी. ओके, सो मग माझ्याकडे टाइम होता आज. म्हटलं ठीक आहे, आपण एक ट्राय करूया, शूट करायचं ट्राय करूया, बघू कसा होतोय ब्लॉग. त्यामुळे मी काहीच प्रिपेअर नाही आहे आज. मी जस्ट बसली आहे, डोक्याला खूप सारं ऑइल आलेलं आहे. 2 दिवस केस धुतलेली नाही आहेत. तुम्ही बघू शकता इथे डोक्याला खूप सारं ऑइल आलं आहे. त्याच्यामुळे मी अशी चंपू हेअरस्टाईल केली आहे. कॉफी बनवूया. 4 वाजले, मस्त 4 कुठे 6 वाजलेले आहेत. मस्तपैकी कॉफी बनवूया. चला कॉफी बनवू. त्याच्या आधी आपल्याकडे दूध आहे का ते बघावं लागेल, कारण आमच्याकडे हा मेजर प्रॉब्लेम असतो. कसे कॉफीची तलब झाली ना की आम्ही मग ऑफिसवरून आल्या बघतो की हा आहे का, कॉफी आहे का. कॉफी तर असते घरी पण दूधच नसतं आणि मग दूध परत आणायला जायला परत खाली जावं लागतं, मग कंटाळ येतो, मग असं होतं. तर आपण बघूया दूध आहे का आपल्याकडे. हो चला, तर मग फ्रीज आता ओपन करू आपण. आमचं फ्रीजचं हँडल खराब झालं, जस्ट इग्नोर. ओके, तर इथे आहे का दूध. पातेल्यात काय आहे त्याच्यामध्ये. ओके, गावाकडची मिरची, आमच्या गावाला अशी मिरची बनवतात. मला माहित नाही तुम्हाला दिसते की नाही. आणि मिरची जी लग्नामध्ये वगैरे बनवतात. आणि या पातेल्यात तर नाही भेटलं, खालच्या पातेल्यात कदाचित. येस, भेटलं. आणि बरंच आहे दूध, बरंच आहे. म्हणजे मला चांगली मस्त कपभर कॉफी भेटेल असं मला वाटतंय. आणि हे प्लीज बॅकग्राऊंड इग्नोर करा. हे मला आता सगळं क्लीन करायचं. एवढी सगळी भांडी वगैरे पडलेली आहेत सकाळपासूनची. आज मला सुट्टी होती पण मी काय काम केलं नाही, दिवसभर मस्त लोळत पड. काय झालं नाही, या साईडने ना आमची ड्रायव्हर की नाही आहे, तर त्याच्यामुळे तिकडून पूर्ण तोंडावर सगळं उजेड येतोय. त्याच्यामुळे काहीच दिसत नाही पलीकडे ठेवल्यावर. म्हणून मी इथे ठेवते स्टँड. सो दिसतंय कॉफी बघते. हा माझा कप आहे, हा खूप छान कप आहे. ह्याच्यामध्ये मस्त याला झाकण आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण गरम जर काही चहा कॉफी जे काय असेल आपण याच्यामध्ये टाकलं आणि झाकण लावून ठेवलं तर ते तसंच गरम राहतं, खूप वेळ गरम राहतं. कारण हे आतमध्ये असं स्टेनलेस स्टील आहे, याच्यामध्ये थर्मस काइंड ऑफ आहे हे. मग मी ह्याच्यामध्ये कॉफी टाकून घेतलेली आहे, मला जेवढी हवे तेवढी. दूध गरम करतोय आपण आता. मी ना साखर घेतलीये. अँगल चेंज करून बघू का, खूप लांब होतं हे. पण इथे जर मी ठेवलं ना तर सगळं असं उजेड होतोय, त्याच्यामुळे काहीच दिसत नाही. आणि त्यात माझ्याकडे आयफोन नाहीये, माझा ऍपलचा फोन नाहीये. सो एवढी पिक्चर क्वालिटी मला नाही वाटत एवढी चांगली असेल म्हणून. नाहीये बघा. ठीक आहे, मी तुला आता हे उचलते. नको इथे ठेवायला नको. दूध पण गरम झालंय. तुम्हाला माहिती आमच्या बाल्कनीतून व्ह्यू एवढा छान येतो. मस्त कपभर कॉफी घेतली मी आता. मस्त कपभर कॉफी आहे. मला व्ह्यू दाखवते. आमच्या गॅलरीतून व्ह्यू एवढा सुंदर दिसला. सुंदर म्हणजे पूर्ण सगळी ग्रीनरी आहे. एवढी तुम्हाला एरोप्लेन दिसते का इथे समोरच ना, पुणे एअरपोर्ट आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला ना माझा फोन एवढा काही चांगल्या क्वालिटीचा नाहीये, नाही तर तुम्हाला ना एंड पर्यंत दिसलं असतं. तो लँड होताना दिसतो. जो काय एरोप्लेन आहे ना, मी आता झूम करून तरी दाखवते. मला माहित नाही इथून दिसेल का नाही, पण आहे ना लँड होईपर्यंत दिसतो बघा. तो खाली लँड होतोय हा ना, ते पुणे एअरपोर्ट आहे. दिसतोय का? ते बघा. हा झाला, लँड झाला. तर हा पूर्ण व्ह्यू आहे, पूर्ण ग्रीन. आणि मागच्या साईडला तिकडे IT झोन आहे. हे त्याचे बंगलोज आहेत आणि ते खाली सगळे छोटे बच्चे लोक खेळतात गार्डनमध्ये. सो हा पूर्ण असा व्ह्यू आहे, एकदम मस्त व्ह्यू आहे. चला तर मग आपण कॉफी पिते मी आता मस्तपैकी. आणि कॉफी पिऊन झाल्यावर मग मी खाली जाणार आहे जरा वॉकला. आणि मग नाही, लगेच नाही जात, जरा इथला राडा सगळा आहे तो आवरते, पसारा सगळं आवरते आणि मग त्याच्यानंतर मग खाली जाते. जरा वॉक करून येते, म्हणजे जरा बरं वाटेल. कारण सकाळपासून घरी होते ना मी, तर लोळत होते, मग मला तो असं कंटाळा आलेला आहे. जाते जरा फ्रेश वाटेल मला. चकाचक केली मी सगळी भांडी ठेवते मी आता. आणि मस्त जरा केस वगैरे बांधते, कारण खाली गेल्यावर काय होईल, खूप सारा वारा असेल. चला तर मग मी केस बांधलेत, आपण आता खाली जाऊ आपण. आणि एक लगेच येऊ. एक चावी कुठे आहे, हे स्वामी. इकडे सगळं अंधार आहे, लाईट काय अजून लावली नाहीये. डोर वगैरे लॉक केलाय मी. आता खाली जाऊयात आपण.
लिफ्टमध्ये मस्त अशी वेलीचं डिझाईन लावलेली, ते सगळे छोट्या छोट्या बच्चे लोकांनी सगळे काढून टाकले कुरतडून. आपण आता खाली आलेलो आहे. इथे सर पावसाचं वातावरण झाल्यासारखं वाटतंय मला. सिलेंडरची गाडी पण आली आहे. सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे. तुम्हाला तिकडून एरोप्लेन दिसतोय, येतं ना एरोप्लेन येतो तिकडून. एक एरोप्लेनचे व्हिडिओ जरा जास्त सध्या व्हायरल व्हायला लागलेत ते एरोप्लेन क्लॅश झाल्यामुळे. हे इथून खालून खूपच जवळ वाटतं. ॲक्च्युअलमध्ये तो वर आहे, पण इथून खूप जास्त जवळ वाटतो. बघा केवढे काळे काळे ढग आलेत. खूप असं डेंजरवाला पाऊस पडेल असं वाटतंय. एरोप्लेन गेला. सो ठीक आहे, ही सगळी ग्रीनरी जी मी तुम्हाला बाल्कनीमधून दाखवत होते, इथे जाऊयात आपण पुढे वॉक करायला. सगळं हिरवं आहे सगळं. उन्हाळ्यामध्ये समर्समध्ये काय होतं, सगळं असं ओसाड पडल्यासारखं दिसतं, पण विंटर्स आणि रेनी डेजमध्ये तर इतकं मस्त वाटतं ना. सगळीकडे मस्त असं गावाकडे आलं असल्यासारखं एकदम ग्रीन. आणि पाऊस वगैरे जर पडला ना, तर समोरचं त्या साईडचे जे बिल्डिंग्स वगैरे आहेत ना, त्या सगळ्या अशा दिसतच नाहीत. पूर्ण धुकं येऊन जातं असं होतं. आणि ना विंटर्समध्ये तर खूप भारी. सकाळी 7 वाजल्या तरी पण आमच्या बाल्कनीमध्ये बघा पाऊस पडायला लागला. पाऊस सुरू झाला. 2 मिनिटात इतका सगळा पाऊस आला. आता मला वाटतं मला इथूनच रिटर्न फिरावं, कारण आता बराच जास्त पाऊस वाढलाय. त्याच्यामध्ये नाही दिसत आहे, पण आता हळूहळू धुकं यायला लागलेलं आहे पाऊस आल्यामुळे. जाते मी इथूनच रिटर्न जाते. आता जास्त जोरात आला पाऊस. दिसतोय का पाऊस? मला माहिती दिसतंय की नाही, पण आहे भिजवेल एवढाच झालाय मोठा. चलो. फोन पण भिजायला लागला, म्हणून नाही याचं खाली येऊ नाही वाटत पावसामध्ये. 2 मिनिटं एकदम असं ऊन असल्यासारखं वाटतं, आणि लगेच 2 मिनिटात कुठून पाऊस येतो काय माहीत. हे बघा इथून तुम्हाला दिसेल केवढा पाऊस पडतोय. अचानक 2 मिनिटात इतका पाऊस सुरू झाला आहे. इथे मी एका शेड खाली थांबली आहे. इथे काम सुरू आहे कसं तरी वेल्डिंगचं. ते शॉप ब्लरच दिसतंय. जाते मी आता. मी करून भिजले 2 मिनिटासाठी. चांगलीच घरी बसले असते तर परवडलं असतं. उगाच आले बाबा इकडे. तुम्हाला माहिती मी आत्ता जस्ट घरी आली आहे, आणि सगळं माझी केस वगैरे जरा भिजली होती, ती पुसून घेतली. आणि मग मी गॅलरीमध्ये बघितलं तर पाऊस तर गेलाय. म्हणजे किती हरामी असेल ना पाऊस. मी फक्त 10 मिनिटासाठी वॉकसाठी गेलेले, तर 10 मिनिटं पण त्याला थांबवलं नाही की लगेच आला. बघा ना, काहीच पाऊस नाही आहे. पाऊसच गेला. म्हणजे मी फक्त चालेपर्यंत आला, मी खाली गेली पाऊस आला, मी वरती आली पाऊस लगेच गेला. असं थोडी करतं यार कोण. चलो देन मी हा व्लॉग इथेच एंड करते. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.